नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डेवर जे झाडं लावले ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्या आधी मित्रांनो हॅपी वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिले जे मित्रांनो मी झाडं लावून ठेवले आहे हे माझ्या घराच्या बाहेर मी लावलेले आहे आणि हे बघू शकता तुम्ही, हे जांभळाचे 4 ते 5 झाडं मी लावले आहे चांगले जमिनीत। अजून यांना चांगल्यानी रिपोर्ट केलेलं आहे। हे मी बियांनी उगवले होते पहिले आणि मग चांगल्यानी याला घराच्या बाहेर लावून दिलं आहे। याने कसं मित्रांनो जे जांभळाचं झाड आहे ते बेस्ट असते आपल्या घराजवळ लावणं। का बरं? कारण की हे कार्बन डायऑक्साईड किंवा SO2 जे असते सल्फर डायऑक्साईड त्याला ॲब्झॉर्ब करते 2 किलोमीटरपर्यंतच्या रेंजपर्यंत। अजून जे वातावरण आहे त्याला पण थंडगार ठेवते, तर फार छान असते। तर जांभळाची झाडं मित्रांनो तुम्हाला नक्की लावायला पाहिजे, खूप चांगले असतात। जांभळाचं नसेल तर मित्रांनो बरगदचं लावू शकता, कडुलिंबाचं लावू शकता, आंब्याचं झाड लावू शकता, पीपलचं झाड लावू शकता, खूप चांगलं असते। हे पण खूप चांगले ऑक्सिजन देतात। आणि मित्रांनो मग तुम्ही हे झाडं असे समजा जमिनीत असे लावून दिले माझ्यासारखे, तर आता जसं उन्हाळा सुरू आहे तर तुम्हाला पाण्याची नक्की काळजी घ्यायची आहे, पाणी चांगल्याने टाकत राहायचं आहे। ग्रीन नेट पाहू शकता मी वर लावून ठेवली आहे झाडाची, तर ग्रीन नेट नक्की वापर करायचा आहे। इथं खतं कोणते टाकायचे? वर्मी कंपोस्ट, कावडंग कंपोस्ट, अजून ॲप्सम सॉल्टचं मित्रांनो पाणी तयार करून नक्की टाकायचं आहे। ॲप्सम सॉल्ट काय असते याच्यावर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, नक्की पाल चॅनलवर। ॲप्सम सॉल्टचं सोल्युशन मित्रांनो जसं ॲप्सम सॉल्ट 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकायचं चांगल्याने मिक्स करून, ते जे ॲप्सम सॉल्टचं पाणी आहे तुमचे जे झाडं तुम्ही आत्ता लावले आहे जमिनीत त्यांना चांगल्याने टाकून द्यायचं आहे। यांनी काय होते मित्रांनो, जे ट्रान्सप्लांट शॉक लागते म्हणजे झाडाला आपण दुसऱ्या कुंडीमध्ये किंवा जमिनीत लावतो तर झाड कधी कधी मरून जाते, तर ते जे झाड मरते ते हे सोल्युशन टाकल्यावर नाही मरणार। तर हे ॲप्सम सॉल्टचं पाणी नक्की टाकायचं आहे मित्रांनो। आणि खतं मी तुम्हाला सांगूनच दिले, तुम्हाला 10 दिवसानंतर वापरायचे आहे। त्याच्यात मित्रांनो गांडूळ खत, शेणखत, ॲप्सम सॉल्ट वापरायचं आणि याच्या डिटेलवर चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर नक्की पाहाल। अजून मित्रांनो हे झाड आपल्याला जे ऑक्सिजन तर खूप देतेच, थंडगारी ठेवते आपल्या एन्व्हायरमेंटला। अजून मित्रांनो हे पुढे जाऊन तुम्हाला झाड फळं पण देऊ शकतात, तर तुम्हाला झाडं नक्की लावायचे आहे एन्व्हायरमेंटल डेला। अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून नक्की पाहाल, खताची पण प्लेलिस्ट येत असेल नक्की पाहाल। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे मित्रांनो त्या ग्रुपवर मला विचारू शकता। इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा। धन्यवाद।